तर मित्रांनो, रात्री नाईट शिफ्ट पूर्ण जागरण करून घरी येऊन झोपतो तोच माझ्या मित्रांचा कॉल आला. कॉल नाही उचलला म्हणून मेली जो डायरेक्ट माझ्या घरी झाले मला उठवायला. कशासाठी? तर आलम्या काढा जायच्या होत्या म्हणून. तर विषय तर तुम्हाला समजला असेलच. आम्ही आलो रोशनच्या गावाला रानवडीला आलम्या काढायला. आणि भाई काय म्हणावी, माझ्या मागच्या जन्मीची पुण्य आहे की आल्या आल्या लगेच आम्हाला 4 तासाने आलमी भेटली. जो ती आलमी भेटते ना भेटते तर लगेच 2 तासाने दुसरी आलमी पण भेटली. आता हा माझा वायझेड मित्र म्हणतोय की बेडकाची छत्री म्हणजेच आलमी ना रे. घरात घालशील खायला आणि करशील लांब सगळ्यांना. पुढे गेल्यावर मस्त तलाव दिसला. आव्याला बोललो टाक जाऊ उलटी उडी. मी असताना बुडाचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. हा फक्त कातला आपटून मरशील याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. नशीब जो इथं टॉवर आहे ना तर इथं राहणाऱ्या पिल्लूचा बाबू पिल्लूची कॉलची वाट बघतच मी आला असता. तर फायनली 4 तास वाया घालून जो आम्हाला पिशवीभर 2 आलम्या भेटलेल्या आहेत. एक म्हणलं आव्या तुझ्या आणि एक म्हणलं रोशन तुझ्या. दोघांनी एकमेकांच्या घरी घेऊन जा. काय जो दात काढतोय. आमच्यासोबत अजून 3 पण होते. त्यांनी पण जो मरणाच्या आलम्या काढल्यात त्या त्यांनी त्यांच्या आतल्या खिशात ठेवलेत. तर भावाच्या हया भोसडा गाडी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, एकदा आम्ही ह्या जंगलामध्ये शिकारीला आलो होतो. क्या बात कर रहे? आणि काय जो सांगू, आम्ही डुक्कर समजून वाघाची शिकार केली. खतरनाक लोक. आणि घरी गेल्यावर समजलं जो वाघ आम्ही डुक्कर समजून मारला होता तो आमचाच कुत्रा होता. म्हणून कधी गांजा मारून शिकारीला जाऊ नका. आमच्या पाठीने गाडी लागली होती ज्यात सुंदर सुंदर पोरी होत्या. पण आम्ही त्यांना अजिबात भाव दिला नाही, कारण आमच्या समोर ना सोन्याच्या विटा घेऊन जाणारा टेम्पो होता. तर फायनली गावात आलो आणि येतो तर झाड पाडलाय. जो पायगूनच वाईट आमचा. असो चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.